आज आपण पाहणार आहोत रयत शिक्षण संस्थेचा प्रथम सत्र परीक्षा भूगोलचा पेपर. ते यामध्ये पहिला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग जो आहे तो उच्चभूमीचा आहे. भारतातील मोसिनराम येथे 11,000 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. पेंटनल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे. सदाहरित वने जे आहेत ते ब्राझीलमध्ये असतात. फुटबॉल जो आहे तो ब्राझीलचा मेन मुख्य खेळ आहे. हिमालयीन वने पाईन आहेत. भारताचे हवामान मान्सून या प्रकाराचे आहे. प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? हिमालयाच्या क्षेत्रात कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो? जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत भारत किती क्रमांकाचा आहे? 2 क्रमांकाचा आहे. क्षेत्रफळाच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टीची छायाचित्रे काढली? तेथील झाडे, तेथील निसर्ग, तेथील व्यक्ती, तेथील उद्योगधंदे यांचा तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या आराखड्यात पुढील घटक दाखवून त्यांची नावे व सूची तयार करा. नकाशात नावे भरून ब्राझिलिया, मोराझो बेट, पेंटनल, कटिंग, पंपास, आमान. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4. पुढील नकाशा काय दर्शवतो? तर इथे जो नकाशा दिलेला आहे भारत व प्रमुख नद्या व सरोवरे, तर हा नकाशा हे दर्शवतो. हे झालं पहिल्याचं उत्तर. आणि नंतर पूर्व किनाऱ्यावर कोणती सरोवरे आहेत? तर पूर्व किनाऱ्यावर जे आहेत ते चिल्का सरोवर आहे. पुन्हा इथं दिलेले सरोवर कोलचे, पुलिकत सरोवर हे आहेत. तर खंभातच्या आखातास कोणत्या नद्या येऊन मिळतात? तर इथं दिलेलं आहे खंभातच्या आखात, आणि त्याला नर्मदा व तापी येऊन मिळालेले आहे. बाकीच्या पण नद्या आहेत इथे. गंगा नदी कोणत्या सागरात जाऊन मिळते? तर इथं दिलेलं आहे बंगालचा उपसागर, इथे येऊन मिळते. आणि कावेरी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर इथे कावेरी नदी आहे जी दक्षिण दिशेला आहे आणि दक्षिण दिशेवरून इकडे पूर्व दिशेला वाहते. आता इथे खाली दिलेल्या रेषालेख तयार करा व त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरे करा. आलेख तयार करायचा आहे. भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण जे आहे ते 1981 साली होते आणि 2016 साली साक्षरतेचे प्रमाण तर ते आहे 72.2. 2001 साली किती टक्के लोक साक्षर झाले? तर ते 61%. याला और आहे की दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर 2000 साली भारतातील सरासरी आयुर्मान किती? 1990 मध्ये ब्राझीलच्या सरासरी आयुर्मान भागापेक्षा कितीने जास्त आहे? 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलच्या कोणत्या वर्षी होते? 2010 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मान वाढ कोणत्या देशात होते? कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? 2016 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते? क्षेत्रफळाची आवश्यकता काय? भारत ब्राझील या दोन्ही देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी घेण्यासाठी कोणत्या भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? तर इथे जे दिलेले आहे ते इथे भौगोलिक कारणे द्या पण आहे 5वा प्रश्न, ज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे का आहे की रोगराई पसरू नये आणि प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावरांना त्रास होतो हे वगैरे सांगू शकता. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत, कारण हिमालयात वर्षभर जे आहे ते बारमाही स्वरूपाचे असण्याचे कारण म्हणजे पावसाच्या वेळी नद्यांना पूर वगैरे येतात पावसाच्या पाण्यामुळे, आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस बर्फ वितळतो त्यामुळे पाणी असते तिथे, त्यामुळे त्या बारमाही असतात. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तुम्हाला जर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसहित पाहिजे असेल तर तुम्ही याला सबस्क्राईब करा.